So today we are starting with logistic regression, and in this we are going to cover a problem of diabetes prediction using logistic regression. So what is logistic regression? In previous lessons we learned about linear regression, which predicts continuous numerical values such as house prices, salaries, student marks, or any regu- uh, regular numerical values which would be predicted by an algorithm would be a part of linear regression. So many real world examples such as classification, like which has categories. So for that we need to predict data in categories. So categorical data includes: will the students pass or fail, spam not spam, buy not buy, diabetes or not. मग असा सगळा जो डेटा अवेलेबल आहे आपल्याकडं, मग या सगळ्या डेटामध्ये आपल्याला जिथं बघायचं असलं की काहीतरी एक क्लासेस आहे कॅटेगरीचे जिथून आपला डेटा आपल्याला मिळणार आहे. मग आपल्याला जेव्हा ते प्रिडिक्ट करायचे असले मग तेव्हा आपण यूज करतो लॉजिस्टिक रिग्रेशन. लिनियर रिग्रेशन काय? लिनियर रिग्रेशनची एक कंटिन्युअस लाईन आहे आणि ते त्याच्या आसपासच्या व्हॅल्यू जे आहे ते प्रिडिक्ट करतं. जसं की आपण स्टुडंटचे मार्क्स प्रिडिक्ट करून बघितले, त्यानंतर आपण हाऊस प्राइसेस ज्या होते ते प्रिडिक्ट करून बघितलं होतं. तर मग जिथं जिथं न्यूमेरिकल व्हॅल्यूज यूज होतात कंटिन्युअसली तिथं आपण यूज करतो लिनियर रिग्रेशन. बट जिथं आपल्याला क्लासिफिकेशन प्रॉब्लेम आले, मग क्लासिफिकेशन प्रॉब्लेमसाठी आपल्याला आयदर तिथं व्हॅल्यू 0, 1 किंवा अजून मल्टिपल क्लासेस जितके आहेत आपल्याकडे अवेलेबल त्यानुसार असेल, तर मग आपण त्यानुसार जो डेटा आहे त्याला प्रिडिक्ट करतो. मग यांना आपण क्लासिफिकेशन प्रॉब्लेम असं म्हणतो. मग एक क्लासिफिकेशन प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला लॉजिस्टिक रिग्रेशनचं यूज करावं लागतं. मग लॉजिस्टिक रिग्रेशन काय आहे? सो लॉजिस्टिक रिग्रेशन इज वन ऑफ द मोस्ट सिम्पलेस्ट अँड मोस्ट वाईडली यूज सुपरवाइज मशीन लर्निंग क्लासिफिकेशन अल्गोरिदम. It predicts the probability that an observation belongs to a particular class, then assign the appropriate category based on that probability. सो अकॉर्डिंग टू आपला डेटा, त्या डेटानुसार आपला जो अल्गोरिदम आहे तो हे ॲनालाइज करतो की हा डेटा कुठल्या क्लासला बिलॉंग करतो. जसं की आपण ॲज अ इनपुट दिलं आहे काही डेटा आणि त्या डेटानुसार आपल्याला चेक करायचं आहे की आपला डेटा कुठल्या क्लासला बिलॉंग करतो. लेट्स से आपल्याकडं स्टुडंटचा डेटा आहे आणि आपण त्यात मार्क्स काही म्हणजे स्टुडंटच्या ॲक्टिव्हिटी, जसं की आपला प्रिव्हियस डेटा सेट होता त्यात स्टुडंटला इंटरनेट ॲक्सेस आहे का, स्टुडंटचे स्टडी हवर किती, स्टुडंटचे प्लेइंग हवर्स किती आहे. तर मग या सगळ्या डेटावरून आपण एक ॲनालाइज करू शकतो की आयदर स्टुडंट पास ऑर फेल. मग लॉजिस्टिक रिग्रेशन एक त्यात रिलेशन तयार करतं आणि त्या रिलेशननुसार ते ॲनालाइज करतं की आत्ताचा जो करंट डेटा आहे तो कुठल्या कॅटेगरीमध्ये फॉलो होईल. आयदर तो पास कॅटेगरीमध्ये फॉलो होईल किंवा फेल कॅटेगरीमध्ये फॉलो होईल. ते त्यासाठी एक प्रोबेबिलिटी तयार करतं आणि आपल्याला त्या प्रोबेबिलिटीच्या बेसवर एक कॅटेगरी प्रिडिक्ट करतं त्याची, आयदर 0 और 1. मग आपल्याला आज बघायचं आहे फर्स्ट अंडरस्टँड लॉजिस्टिक रिग्रेशन, अंडरस्टँड बायनरी क्लासिफिकेशन, ट्रेन अ लॉजिस्टिक रिग्रेशन मॉडल युजिंग scikit-learn, predict whether the patient has diabetes or not, evaluate classification models and interpret classification metrics. सो जसं की आपण प्रिव्हियस मॉडेलला काही मॅट्रिसेस वापरत होतो, जसं की MAC, MAE, R2 स्कोर. तर मग आपण इथं थोडे वेगळे मॅट्रिक्स वापरतो कारण की आत्ता व्हॅल्यूज ज्या आहे आपल्या त्या न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये नाही आहे, तर मग त्या क्लासिफिकेशन फॉर्मॅटमध्ये. दॅट्स वाय आपल्याला इथं जे आहे त्या इथं थोड्या वेगळ्या व्हॅल्यूज यूज करावं लागतात. तर मग फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज लॉजिस्टिक रिग्रेशन? लॉजिस्टिक रिग्रेशन इज अ सुपरवाइज लर्निंग अल्गोरिदम फॉर क्लासिफिकेशन प्रॉब्लेम्स. Unlike linear regression which predicts numerical value, logistic regression predict categories. आत्तापर्यंत आपण ते डिस्कस केलं आहे की लॉजिस्टिक रिग्रेशन कॅटेगरीज आहे त्यांना प्रेडिक्ट करतं इन्स्टेड ऑफ न्यूमेरिकल व्हॅल्यूज. मग त्याचे एक्झाम्पल्स आहे पास फेल, स्पॅम नॉट स्पॅम, डायबिटीज नो डायबिटीज, फ्रॉड नॉट फ्रॉड. मग जिथं पण अशा 2 कॅटेगरी दिसतात आपल्याला, मग ते आपण असं कन्सिडर करू शकतो की ते क्लासिफिकेशन प्रॉब्लेम आहे. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅटेगरी. जसं की आपल्याकडे एक डेटा सेट पण होता जो की होता आयरिस डेटा सेट. मग आयरिस डेटा सेटमध्ये आपल्याकडं 3 टाईपचे फ्लावर होते: सेटोसा, व्हर्जिनिका अँड व्हर्सिकलर. मग आता इथं तीन टाईपचे फ्लावर्स आले म्हणजे या 3 टाईपच्या आपल्याकडे कॅटेगरीज झाल्या. मग अजून पण आपल्याला जर मॅचिंग रिझल्ट्स पाहिजे असले काही, आयदर आपण कशाची तरी मॅचिंग करतो इमेजची, जर मग त्याच्यात अशी रिझल्ट असतात की मॅच, फुल्ली मॅच,
पार्शियली मॅच अँड नो मॅच ॲट ऑल. मग आता असे वेगवेगळे डेटा सेट्स आहे, म्हणजे इतके कॅटेगरीज आले आपल्या डेटा सेटमध्ये. मग आपण याला म्हणतो की या आपल्या कॅटेगरीज आहे. मग आपलं लिनियर रिग्रेशन मॉडेल काय करतं की त्याची एक प्रोबॅबिलिटी तयार करतं आणि त्या बिलॉंगिंग क्लासला. आता मग जितके आपण कॅटेगरीज आहे, आपण प्रत्येक कॅटेगरीला आपण इथं रेफर करतो ॲज अ क्लास. मग त्या क्लासला आपली एक प्रोबॅबिलिटी तयार होते आणि प्रोबॅबिलिटीनुसार आपल्याला ठरतं की आयदर ते कुठल्या क्लासला बिलॉंग करतं. जसे की फॉर एक्झाम्पल आपण डायबिटीज डेटा सेट स्टडी करतो आहे, तर मग 0.92% जर आलं तर मग इट इज प्रोबॅबिलिटी ऑफ डायबिटीज, अँड 0.18 आलं तर मग नो डायबिटीज. मग आता हे जे प्रोबॅबिलिटी ह्या आपण नाही ठरवत, ह्या प्रोबॅबिलिटी मॉडेलकडनं ठरवल्या जातात की किती आहे, कसं राहणार ते सगळं. लेट्स से की आपण एक एक्झाम्पल कवर करतो यात की एका पेशंटला डायबिटीज आहे की नाही. मग 0 मीन्स नो डायबिटीज अँड 1 मीन्स डायबिटीज. मग इथं आपण लिनियर रिग्रेशन इथं यासाठी नाही यूज करू शकत, कारण की लिनियर रिग्रेशन काय करतं की अशा कंटिन्युअस व्हॅल्यू प्रोव्हाइड करतं. कंटिन्युअस व्हॅल्यू मीन्स जसं की 500, 100, 80 अकॉर्डिंग टू डेटा जसे जसे व्हॅल्यू त्याला मिळत आहे तशा व्हॅल्यूज ते प्रिडिक्ट करेन. जसे आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलं आहे की ते आपण जसे इनपुट चेंज करत होतो तसं तसं आपलं जे आउटपुट व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहे त्या चेंज होत होत्या. बट आपल्याला इथं काय पाहिजे की दोनच कुठल्या तरी दोन, किंवा आपल्याकडे जितका क्लासेस आहे ना तितकाच डेटा पाहिजे आपल्याकडं. आता म्हणजे इथं 0 आणि 1 आहे. मग जर लिनियर रिग्रेशनने आपल्याला जर इथं असं काही दिलं 80-20, सो इट इज नॉट अंडरस्टँडेबल की आपल्याला म्हणजे काय कन्सिडर करायचं, त्याला डायबिटीज कन्सिडर करायचं आहे, नो डायबिटीज कन्सिडर करायचं आहे. दॅट्स वाय आपण इथं लिनियर रिग्रेशन नाही यूज करत, आपण इथं लॉजिस्टिक रिग्रेशन यूज करतो. कारण की लिनियर रिग्रेशन व्हॅल्यूज कशा प्रोव्हाइड करेल, 1.42 -0.35 0.68. सो हे काही सेन्स नाही बनवत. दॅट्स वाय आपण काय यूज करतो, लिनियर रिग्रेशन, लॉजिस्टिक रिग्रेशन. मग लॉजिस्टिक रिग्रेशनसाठी आपण इंटरनली काय यूज करतो, तर इंटरनली आपण यूज करतो सिग्मॉइड फंक्शन. मग सिग्मॉइड फंक्शन काय करतं की हे एक असं समजू शकता तुम्ही की इट इज अ हार्ट ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन. सो ते काय करतं, इट कन्वर्ट्स आणि रिअल नंबर इन टू प्रोबॅबिलिटी बिटवीन 0 अँड 1. मग आपलं म्हणजे मॉडेल जेव्हा प्रेडिक्ट करतं व्हॅल्यूज, मग ते काहीतरी नंबर्समध्येच प्रेडिक्ट करतं. बट सिग्मॉइड फंक्शन काय करतं त्या व्हॅल्यूजला, जर ती व्हॅल्यू निगेटिव्ह असली तर मग प्रोबॅबिलिटी क्लोज टू 0, मग त्याला 0मध्ये कन्वर्ट करून देतो. आणि जर प्रोबॅबिलिटी म्हणजे इट इज ग्रेटर दॅन 0 मीन्स ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आपली, तर मग त्याला ते 1 करतं. मग मिडल व्हॅल्यू जर 0.5 अशा जर असल्या तर मग ते त्याचा पण हे करतं. मग डिसिजन रूल कसा असतो की इफ प्रोबॅबिलिटी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5, मग ते असं आपलं एका क्लासला प्रेडिक्ट करतं, मीन्स डायबिटीज. अँड प्रोबॅबिलिटी इज लेस दॅन 0.5 दॅन नो डायबिटीज. मग असे आपले डिसिजन रूल जे आहे ते सिग्मॉइड फंक्शन जे डिझाईन करतं. तर मग सिग्मॉइड फंक्शनच आहे जे की म्हणजे पूर्ण प्रिडिक्शन सिस्टम आहे ते सांभाळतं. तर मग दोन्हींमधला डिफरन्स की रिग्रेशन वर्सेस लॉजिस्टिक रिग्रेशन, लिनियर रिग्रेशन आणि लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये काय फरक आहे. तर मग लिनियर रिग्रेशन प्रेडिक्ट करतं नंबर्स, लॉजिस्टिक रिग्रेशन प्रेडिक्ट करतं कॅटेगरीज. लिनियर रिग्रेशनचं जे आउटपुट असतं ते कंटिन्युअस आउटपुट आहे, आणि लॉजिस्टिक रिग्रेशनचं असतं बायनरी और मल्टी क्लास. बायनरी मीन्स 0 और 1, आणि मल्टी क्लास म्हणजे जसे की मी तुम्हाला क्लासेस सांगितले होते, मॅच, पार्शियल मॅच, फेल्ड, लाईक दॅट. म्हणजे जितके पण आपल्याकडे अशा युनिक व्हॅल्यूज आहे ना आपल्या त्या आउटपुट व्हेरिएबलमध्ये, दॅट वी कॉल्ड ॲज क्लास. मग लिनियर रिग्रेशनची जेव्हा म्हणजे ते इंटरनल एक ग्राफ बिल्ड होतो त्याची एक स्ट्रेट लाईन असते. बट जो लॉजिस्टिक रिग्रेशन आहे त्याचा एक सिग्मॉइड कर्व असतो. फॉर एक्झाम्पल, सो जेव्हा एक लिनियर रिग्रेशन तयार होतं तर मग आपले जितके पॉईंट्स अराउंड असतात, म्हणजे आपण जो डेटा तयार करतो मग तो डेटा असा काही मॅप केलेला असतो. म्हणजे आता हा सगळा आपला डेटा आहे समजा, आणि या डेटाच्या आसपास म्हणजे जिथं जिथं आपला डेटा आहे त्यानुसार एक स्ट्रेट लाईन क्रिएट केली जाते अशी. मग ती स्ट्रेट लाईन काय करते की या स्ट्रेट लाईननुसारच आपलं जे व्हॅल्यू आहे त्या प्रेडिक्ट होता. जसं की आपली व्हॅल्यू लेट से इथं आहे 10 आणि इथं आहे 8,
तर मग 8 आणि आपण जर इनपुट सेम दिले इथं की 8 आणि 10, तर मग त्यानुसार तर तो इथला एक पॉईंट सापडेल की आत्ता मग याच्या जवळचा एक पॉईंट कोणता आहे, मग त्याला जो जवळचा पॉईंट मिळेल तिथं ती व्हॅल्यू आपल्याला जे ते प्रेडिक्ट करतं. हे झालं लिनियर रिग्रेशन. मग लॉजिस्टिक रिग्रेशन लॉजिस्टिक रिग्रेशन काय करतं की त्याचा एक कर्व असतो, जसं की आपल्याला इथं दिसतोय. तर मग या कर्वनुसार जे लॉजिस्टिक रिग्रेशन आहे त्या व्हॅल्यूज मॅप करतं. मग इथं इथं काय होतं, जर आपल्या व्हॅल्यूज जास्त व्हेरियन्स आहे, आपल्या व्हॅल्यूजमध्ये व्हेरियन्स मीन्स की जास्त डिफरन्स आहे, तर मग तेव्हा काय होतं, जे आपल्या ज्या व्हॅल्यू आहे त्या आपल्याला करेक्टली प्रिडिक्ट नाही होत. जसं की आपण मार्क्समध्ये पण बघितलं होतं की जो डेटा आहे तो इतका ॲक्युरेटली प्रिडिक्ट नव्हता होत. पण मग इथं काय होतं, जे आपलं फंक्शन आहे ते तसंच मॅप केलं जातं, आपलं सिग्मॉइड फंक्शन. जसं की आपला डेटा अवेलेबल आहे, म्हणजे जर डेटा थोडासा खाली अवेलेबल आहे तर मग आपला कर्व खाली जाणार, जर डेटा थोडासा वर अवेलेबल आहे तर वर जाणार. मग यानुसार हे ओव्हरऑल वर्क करतं. मग आपलं आजचं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे की वी वॉन्ट टू बिल्ड अ मशीन लर्निंग मॉडल दॅट कॅन प्रेडिक्ट वेदर अ पेशंट हॅज डायबिटीज बेस्ड ऑन मेडिकल इन्फॉर्मेशन. द मॉडल शूड लर्न फ्रॉम हिस्टोरिकल पेशंट डेटा अँड क्लासिफाय न्यू पेशंट ॲज डायबिटिक ऑर नॉन डायबिटिक. मग आपल्याकडं एक डेटा सेट अवेलेबल आहे, त्या डेटा सेटनुसार आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे की त्या पेशंटला डायबिटिक आहे किंवा नॉन डायबिटिक आहे. मग आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे की गुगलवर सर्च करायचं आहे पहिले kaggle.com. मग kaggle.com सर्च केलं, दिस वेबसाईट्स kaggle.com. मग इथं आपल्याला सर्च करायचं आहे पिमा इंडियन्स डायबिटीज डेटासेट. इथं तुम्हाला ते सजेशनमध्ये येऊन जाईल. मग इथं आपल्याला सिलेक्ट करायचे डेटासेट्स. तसं मी ह्या सेम डेटासेट तुमच्या रिपॉझिटरीमध्ये पण ठेवलेलं राहील, तुम्हाला मी व्हॉट्सअपच्या ग्रुपला पण शेअर करेल, तुम्ही तिथून यूज करू शकता तो. मग इथं आपण सिलेक्ट केलं पिमा इंडियन्स डेटासेट. देन आपण इथं गेलो, मग इथं डाउनलोडचं ऑप्शन, इथून तुम्ही तो डेटासेट डाउनलोड करू शकता. मग यात काय काय व्हॅल्यू अवेलेबल आहे की प्रेग्नन्सीज, मग प्रेग्नन्सीज, तर मग नंबर ऑफ टाइम्स प्रेग्नेंट. मग हा जो डेटा आहे त्यातही अवेलेबल आहे. ग्लुकोज लेवल, ब्लड प्रेशर, स्किन थिकनेस, इन्सुलिन, BMI, डायबिटीज पेडिग्री, एज आणि आउटकम. मग इतके सगळे व्हेरिएबल्स अवेलेबल आहे. तर मग यामधले जे पहिले 8 व्हेरिएबल्स आहे, 8 कॉलम्स आहे, तर मग हे आपले आहे इनपुट व्हेरिएबल्स. आणि 0 अँड 1 हे काय आहेत, तर मग 0 अँड 1 आहेत आपले आउटपुट व्हॅल्यू. 0 मीन्स इथं स्पेसिफाय केलं आहे आपल्या डेटा सेटमध्येच त्याला. 0 मीन्स नो डायबिटीज अँड 1 मीन्स डायबिटीज. तर मग आपण इथं हे बघतोय. तर मग त्यानुसार आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे. आता समजा हा डेटा सेट आपल्याकडे हिस्टोरिकल डेटा सेट आहे, तर मग आपल्याला जेव्हा एका नवीन पेशंटचा डेटा सेट मिळेल, मग नवीन पेशंटचा डेटा सेट जेव्हा मिळतो आपल्याला, मग तेव्हा आपण ह्या ज्या व्हॅल्यू त्यात फिल्ड केल्या की त्याच्या नंबर ऑफ प्रेग्नेन्सीज, ग्लुकोज, ब्लड प्रेशर, स्किन थिकनेस, इन्सुलिन, BMI आणि इतके सगळे जितके इनपुट व्हेरिएबल आहे, आपण एकदा त्या आपल्या मॉडेलला फीड केले, तर मग आपल्या मॉडेलची इतकी ॲबिलिटी पाहिजे की ते प्रेडिक्ट करू शकेल की त्या पर्सनला डायबिटीज आहे किंवा नाही. ओके, तर मग आपण फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट करूया. मग आपण हा डेटा सेट पहिला डाउनलोड केला, मग त्यानंतर आपल्याला काही इम्पोर्ट्स करायचे. मग डेटा सेटमध्ये आपण आपले फीचर्स बघितले, तर मग जितके आपले इनपुट व्हेरिएबल्स आहे त्याला आपण म्हणतो ॲज अ फीचर्स. मग ते आपले झाले फीचर्स. आणि एक आपलं आउटपुट व्हेरिएबल आहे ते आपलं टार्गेट व्हेरिएबल. मग ते 0 मीन्स शो करतं नो डायबिटीज अँड 1 मीन्स शो करतं डायबिटीज. दिस इज कॉल्ड अ बायनरी क्लासिफिकेशन प्रॉब्लेम बिकॉज दे आर ओनली टू पॉसिबल क्लासेस. मग जिथं आपण 2च पॉसिबल क्लासेस असले त्याला आपण एक बायनरी क्लासिफिकेशन प्रॉब्लेम म्हणतो. आणि जिथं 2पेक्षा जास्त क्लासेस असले तिथं आपण त्याला म्हणतो मल्टी क्लास क्लासिफिकेशन प्रॉब्लेम, कारण की तिथं मल्टिपल क्लासेस अवेलेबल आहे. सो फर्स्ट स्टेप काय आपली, तर मग फर्स्ट स्टेप आहे आपल्या ज्या रेग्युलर लायब्ररीज त्या इम्पोर्ट करायच्या, जसं की पांडाज, नमपाय. मग त्यानंतर ट्रेन टेस्ट स्प्लिट. मग ट्रेन टेस्ट स्प्लिट यासाठी की आपला जो मॉडल आहे त्याला ट्रेन करण्यासाठी ट्रेन करण्यासाठी जो डेटा पाहिजे त्याला आपल्याला स्प्लिट करावं लागतं इन ट्रेनिंग अँड टेस्टिंग फेज. दॅट्स वाय आपण यूज करतो इथं ट्रेन टेस्ट स्प्लिट. त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे लिनियर मॉडल.
लिनियर मॉडेलमधनंच आपण इम्पोर्ट करतो आहे लॉजिस्टिक रिग्रेशन. आणि त्यानंतर आपल्याला ह्या काही मॅट्रायसेस आहे त्या इम्पोर्ट करायच्या असतात, त्या आपण नंतर इम्पोर्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण ज्या इम्पॉर्टंट लायब्ररीज आहे त्या इम्पोर्ट करून घेऊया. मग सो फर्स्ट स्टेप स्टार्ट विथ इम्पोर्ट pandas as pd, import numpy as np. आपण पहिले तर ह्या लायब्ररी इम्पोर्ट केल्या, त्यानंतर आपल्याला ट्रेन टेस्ट स्प्लिट आणि लॉजिस्टिक रिग्रेशन याला इम्पोर्ट करायचे आहे. मग फ्रॉम sklearn डॉट मॉडेल सिलेक्शन इम्पोर्ट ट्रेन टेस्ट स्प्लिट. मग त्यानंतर आपल्याला लॉजिस्टिक रिग्रेशन इम्पोर्ट करायचे. फ्रॉम sklearn डॉट लिनियर मॉडेल इम्पोर्ट लॉजिस्टिक रिग्रेशन. तुम्हाला इतकं टाईप पण करण्याची गरज नाही, ते सजेशनमध्ये येऊन जातं. आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट इथं म्हणजे फक्त समजून घ्यायची की आपल्याला कुठलं गोष्ट म्हणजे कन्सेप्ट केव्हा यूज करावे लागेल. असं नाही की तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्ट लक्षातच ठेवू शकता. तुम्हाला जस्ट ती कन्सेप्ट माहीत हवी की आपल्याला समजा जर आपल्याला बायनरी क्लासिफिकेशन प्रॉब्लेम जर सॉल्व करायचे आहे, त्यासाठी कुठला अल्गोरिदम यूज करावं लागेल अँड व्हॉट आर दिअर स्टेप्स. आपल्याकडं ऑल ओव्हर इंटरनेट अवेलेबल आहे. थ्रू दॅट आपण बघू शकतो की आयदर वी कॅन त्याच्या स्टेप्स कशा आहे, मग त्यात इम्प्रूव्हमेंट्स कसे करता येईल हे सगळं. मग नेक्स्ट स्टेप इज आपल्याला डेटा फ्रेममध्ये आपला डेटा सेट जो आहे त्याला इम्पोर्ट करायचा आहे. मग फर्स्ट स्टेप आपल्याला काय करावं लागतं इथं की पहिले डेटा सेट अपलोड करून घ्यावा लागतो. मग तो अपलोड कसा करायचा आपलं भरपूर वेळ सांगून झालं आहे. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे आता df इज इक्वल टू pd डॉट रीड अंडरस्कोर csv diabetes.csv. आता आपण जो डेटा सेट आहे याला इथं इम्पोर्ट केला आहे थ्रू csv. मग याची आपण जे df.head या व्हॅल्यूज बघून घेऊया. ओके, df.headमध्ये आपल्याला त्या सेम व्हॅल्यू मिळाल्या आहे ज्या की आपल्या तिथं आपण डेटा सेटमध्ये बघितल्या होत्या. मग df.headमध्ये टॉप 5 व्हॅल्यूज आपल्याला दिसतात. यात आपले आपण याला अंडरस्टँड करूया की आता आपले इनपुट फीचर्स कोणते अँड टार्गेट व्हेरिएबल्स. तर मग प्रेग्नेन्सीज, ग्लुकोज, ब्लड प्रेशर, स्किन थिकनेस, इन्सुलिन, BMI, डायबिटीज पेडिग्री फंक्शन आणि एज. तर मग हे आपले इनपुट्स आहे आणि आउटकम हे आपलं टार्गेट व्हेरिएबल आहे. तर मग आपण याचा शेप पण बघून घेऊया की आपल्याकडे किती साईजचा डेटा सेट अवेलेबल आहे. df.shape. मग आपल्याकडे टोटल 768 रोज अँड 9 कॉलम्स आहे. त्याची इन्फो df.info. मग सगळ्या आपल्या ज्या व्हॅल्यू आहे त्या काही इंटिजर फॉर्मॅटमध्ये अँड फ्लोट फॉर्मॅटमध्ये जसे आपल्याला रिक्वायर्ड आहे तसे अवेलेबल आहे. आणि कुठल्याच नल व्हॅल्यूज आपल्या डेटा सेटमध्ये अवेलेबल नाही. इफ देअर आर एनी नल व्हॅल्यूज इन अवर डेटा सेट आपल्याला त्या रिमूव्ह करून घ्यायच्या आहे. इथं आपल्याला रिमूव्ह करण्याची गरज नाही, बट जस्ट फॉर युअर रेफरन्स मी इथं ठेवतो आहे ड्रॉप येणे. आणि त्यानंतर आपल्याला df.drop येणे इन प्लेस is equal to true. df.drop in place is equal to 2. ओके, जस्ट रन दिस. हे काही इफेक्ट नाही करणार आपल्या डेटाला कारण की नल व्हॅल्यूज अवेलेबलच नाही आपल्याकडे, दॅट्स वाय त्या काही ड्रॉप नाही होणार. देन df.describe. इथं आपल्याला काउंट मिळेल की म्हणजे आपल्याकडं कशा व्हॅल्यूज अवेलेबल आहे. तर मग आपल्याला काउंट बघायचं आहे. तर मग आउटकम आपल्याकडे टोटल 768 आउटकम्स आहे. आणि त्यात मिनिमम व्हॅल्यू आहे आपली, मिनिमम तर 0च राहणार आहे आणि मॅक्झिमम आहे 1. तर मग तसेच आपल्याला याचे सगळे जे व्हॅल्यू आहे ते आपण ॲनालाइज करून घ्यायचे जर ॲज रिक्वायर्ड. मग नेक्स्ट स्टेप येते की आपला डेटा 2 पार्टमध्ये डिवाईड करायचा आहे आपल्याला. म्हणजे आत्ता आपल्या डेटा सेटमध्ये 2 पार्ट म्हणजे पूर्ण एक डेटा सेट अवेलेबल आहे की नाही. मग त्यानंतर आपल्याला आपले जे फीचर्स आहे अँड टार्गेट आहे याला वेगवेगळं करायचं आहे. मग ते आपण कसं करतो. देन मग आपल्याला एक्स व्हेरिएबलमध्ये आपले फीचर्स स्टोअर करायचे आहे. मग त्यासाठी आपण यूज करतो df.drop. मग आपण इथं df.dropने काय करतो, .drop आपण जेव्हा यूज करतो मग तेव्हा काय होतं की आपल्याला
आपण जो कॉलम ड्रॉप करतो आहे तो कॉलम सोडून बाकीचे सगळे कॉलम्स मिळून जाते आपलं ज्या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करतो आहे त्याला. तर मग आउटकमला मी ड्रॉप करतो आहे आणि मला तो पूर्ण कॉलम ड्रॉप करायचा आहे. मग मी याचं सेट करेल ॲक्सिस इज इक्वल टू 1. आता मी याला इथं ड्रॉप केलं आणि आपण बघितलं एक्स डॉट हेड. मग एक्स डॉट हेडमध्ये आपल्याला फक्त जे आपले फीचर्स आहे ते भेटून देईल, प्रेग्नेन्सी आणि इथं एजपर्यंत आपल्याला जितके सगळे फीचर्स आहे ते भेटून गेले. मग आपल्याला वायमध्ये काय स्टोअर्ड पाहिजे की वायमध्ये आपल्याला जे टार्गेट व्हेरिएबल आहे ते स्टोअर्ड पाहिजे. तर मग आपण इथं करूया वाय इज इक्वल टू DF. आता आपल्याला इथं दुसरी एक मेथड अवेलेबल आहे की आपण काय करू शकतो, DF डॉट ड्रॉप. DF डॉट ड्रॉपने काय होतं की जो कॉलम आपण ड्रॉप करतो आहे तो ड्रॉप होऊन जाईल, म्हणजे त्या डेटा सेटमधून निघून जाईल आणि जितके कॉलम आपण सोडतो आहे तितकेच आपल्याला मिळतील. बट आता आपल्याला इथं काय पाहिजे की इथं आपल्याला एकच कॉलम पाहिजे, कोणता, आउटकम. आणि जर आपल्याला ती सेम मेथड जर इथं यूज करायची असली DF डॉट ड्रॉप, मग आपल्याला किती कॉलम्सचे नाव लिहावं लागतील इथं ह्या ब्लड म्हणजे आपले सगळे इनपुट फीचरचे आपल्याला नावं लिहावं लागतील की इतके सगळे कॉलम्स हे ड्रॉप करा आणि एकच कॉलम आहे तो ठेवा. पण त्याच्यापेक्षा इफिशियंट मेथड आपल्याकडे एक अवेलेबल आहे, DF ऑफ. जस्ट आपण मेन्शन करायचं की कुठला कॉलम आपल्याला पाहिजे. मग आपण इथं वायमध्ये स्टोअर केलं DF ऑफ आउटकम. मग वायमध्ये कुठल्या व्हॅल्यू स्टोअर झाल्या, ज्या आउटकमच्या व्हॅल्यू त्या स्टोअर होऊन गेल्या, म्हणजे आपल्याला जास्त एफर्ट्स नाही घ्यावे लागले. मग इथं पण सेम मेथड आपण यूज करू शकतो. जसं की DF डॉट ड्रॉपच्या ऐवजी आपण काय इथं मेन्शन करू शकतो की एक्स इज इक्वल टू DF ऑफ. मग त्या सगळ्या कॉलमचे नाव इथं मेन्शन करायचे. इथं आपण फक्त मल्टिपल कॉलम्स मेन्शन करायचे आपल्याला. मग त्यामुळं आपल्याला ते कॉलमचे नावं मेन्शन करायचे, जसं की प्रेग्नेन्सीज, ग्लुकोज, ब्लड प्रेशर. मग सगळ्या कॉलमचे नावं एक 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 करून मेन्शन करायचे. बट ही एक इफिशियंट मेथड नाही, दॅट्स वाय आपण याला यूज नाही करत इथं. ओके, तर मग आपला डेटा एक्स आणि वायमध्ये आपल्याला मिळाला आहे. मग व्हॉट इज नेक्स्ट स्टेप की आपल्याला जो डेटा आहे त्याला ट्रेन, टेस्ट, स्प्लिट यामध्ये हे फंक्शन वापरून आपल्याला ट्रेनिंग अँड टेस्टिंग डेटा सेटमध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. मग त्यासाठी आपण इथं टाईप करूया एक्सट्रेन एक्स टेस्ट वाय ट्रेन वाय टेस्ट. आणि त्यानंतर आपलं जे फंक्शन आहे ट्रेन, टेस्ट, स्प्लिट आपण जे इम्पोर्ट केलं आहे त्याला आपल्याला इथं यूज करायचं आहे. आणि त्यामध्ये ॲज अ पॅरामीटर कुठल्या व्हॅल्यू पास करायचं आहे, एक्स वाय. मग हे आपण पास केलं. त्यानंतर आपल्याला टेस्टिंग डेटाची साईज किती पाहिजे, तर मग ती पास करायची टेस्ट अंडरस्कोर साईज इज इक्वल टू 0.2, म्हणजे 20% आपला जो डेटा आहे तो टेस्टिंगसाठी यूज केला जाईल. मग त्यानंतर रँडम स्टेट इज इक्वल टू 43. तर मग आपण जो आपला डेटा आहे याला ट्रेनिंग अँड टेस्टिंग या फेजमध्ये स्प्लिट केलं आहे. मग आपण बघूया की आपला एक्सट्रेन जो डेटा आहे तो किती शेपमध्ये आहे, म्हणजे त्याची साईज काय, एक्सट्रेन डॉट शेप. मग 614 कॉलम्स आहे जे की आपले ट्रेनिंगसाठी यूज होणार आहे. आणि एक्स टेस्ट डॉट शेप. सो 154 कॉलम्स आहे जे आपले ट्रेनिंगसाठी टेस्टिंगसाठी यूज होणार आहे. हे झालं ट्रेनिंग आणि हे झालं टेस्टिंग. मग आता आपल्याला काय करायचं आहे की एक लिनियर रिग्रेशनचं ॲक्च्युअल मॉडेल बनवायचं आहे आणि त्या मॉडेलला आपल्याला हा जो डेटा आहे तो सगळा फीड करायचा आहे. मग वन्स आपण हा सगळा डेटा फीड केला त्याला, मग त्यानंतर काय होईल की तो डेटा आपण त्या डेटानुसार ते मॉडेल ट्रेन होईल आणि ट्रेन झाल्यानंतर आपला जो डेटा मॉडेल आहे तो सगळ्या डेटानुसार प्रेडिक्ट करू शकेल. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मॉडेल इज इक्वल टू, मग आपल्याला इथं काय करायचं आहे, लॉजिस्टिक रिग्रेशन. आणि लॉजिस्टिक रिग्रेशनचा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो आहे आणि आपल्याला यात एक पॅरामीटर पास करायचं आहे कॉल्ड मॅक्स सायटर इज इक्वल टू 1000. मग आपण मॅक्स सायटर का बरं लिहितो की मॅक्झिमम ॲट्रिशन्स किती करायचे आपले मॉडेलमध्ये.
मग मॅक्झिमम आयट्रेशन्स मीन की आपलं जेव्हा एक मॉडेल इंटरनलीच ट्रेन होतं, तर मग मॉडेल ट्रेन होताना असं होतं की मॉडेल इंटरनली आयट्रेशन्स परफॉर्म करतं. तो डेटा आहे तो अंडरस्टँड करण्यासाठी आणि ॲनालाइज करण्यासाठी. मग ते आयट्रेशन्स आपल्याला कितीपर्यंत पाहिजे, तर मग मॅक्झिमम आयट्रेशन्स 1000पर्यंत आपण करतो आहे. दॅट्स कॉल. मग आपल्याला काय करायचं यानंतर की आपल्या इथं इथपर्यंत आपण केलं की आपलं मॉडेल क्रिएट केलं आहे. मग त्यानंतर आपल्या मॉडेलमध्ये जो डेटा आहे त्याला फिट करायचं आहे. मॉडेल डॉट फिट. मग आपण इथं फिट करतो आहे की आपला कुठला डेटा, जो ट्रेनिंग डेटा आहे तो. सो x_train y_train. मग जो ट्रेनिंग डेटा आहे तो आपण ह्या मॉडेलला फिट करतो आहे आणि आपलं जे लॉजिस्टिक रिग्रेशनचं मॉडेल जे आहे आता इथं आहे क्रिएट झालं आहे. मग आपल्याला आता या लॉजिस्टिक रिग्रेशनच्या मॉडेलने पहिले तर जितके प्रेडिक्शन्स आहे ते प्रेडिक्ट करून घ्यायचे आपल्या टेस्टिंग डेटासाठी. मग प्रेडिक्शन्स इज इक्वल टू मॉडेल डॉट प्रेडिक्ट x_test. मग आपल्याचा प्रेडिक्शन डेटा जो आपला टेस्टिंग डेटा होता त्यासाठी आपण सगळे प्रेडिक्शन्स करून घेतलेले. आपण बघूया आता की म्हणजे आपला ॲक्च्युअल टेस्टिंग डेटा कसा होता आणि आपल्या मॉडेलने आता काय प्रेडिक्ट केलं आहे. मग त्यासाठी आपण एक डेटा फ्रेम क्रिएट करूया. PD प्रेडिक्शन रिझल्ट्स आपण एक डेटा फ्रेम क्रिएट केली. PD डॉट डेटा फ्रेम. मग यामध्ये काय पास करतोय आपण, ॲक्च्युअल आणि प्रेडिक्टेड व्हॅल्यूज. मग ॲक्च्युअली आपलं ॲक्च्युअली वाय टेस्ट आणि प्रेडिक्टेड आहे प्रेडिक्शन्स. आणि आपण ही प्रिंट करूया. प्रेडिक्शन prediction results डॉट हेड ऑफ पहिले 15 व्हॅल्यूज बघूया. तर मग इथं आपल्याला डेटा मिळणार आहे आता, जो की ॲक्च्युअल काय होता आपला आणि प्रिडिक्ट काय केलं आहे आपल्या मॉडेलने. सो फॉर सम रेकॉर्ड आपल्या मॉडेलचा डेटा होता ॲक्च्युअल 0, आपल्या मॉडेलने प्रेडिक्ट केलं आहे 0. मॉडेलचा ॲक्च्युअल डेटा होता इथं 0, आपल्या मॉडेलने प्रेडिक्ट केलं आहे 0. तर मग काही ठिकाणी ते जे आपले रिझल्ट्स आहेत ते चुकता पण आहे. जसं की ॲक्च्युअल होतं 1, त्याने प्रेडिक्ट केलं आहे 0. इथं ॲक्च्युअल होतं 0, त्याने प्रेडिक्ट केलं आहे 1. आणि मग म्हणजे आपला जो डेटा आहे तो आपल्याकडे कमी डेटा अवेलेबल, राईट. आपल्याकडं अराउंड किती कॉलम्स, आपण 614 रोज आपण फक्त ट्रेनिंगसाठी यूज करतो आहे. सो दॅट्स वाय आपल्या मॉडेलची ॲक्युरेसी तितकी नाही मिळणार आपल्याला जितकी की आपण एक्सपेक्ट करतो आहे, की म्हणजे अराउंड ती 90च्या अबाव नाही जाणार, कारण की आपल्याकडे डेटा सेट कमी अवेलेबल आहे. आपल्याला द मोर इंटेलिजंट म्हणजे आपल्याला कोणती पण एक मॉडेल जेव्हा जास्त इंटेलिजन्स द्यायची असली तेव्हा, तर मग त्याला आपल्याला यूज करावं लागतं की आपल्या मॉडेलमध्ये जास्त डेटा आपण फीड करता आला पाहिजे. तर मग आपल्याला जेव्हा जास्त डेटा मिळेल तेव्हा आपल्याला जास्त जी ॲक्युरेसी आपल्या मॉडेलसाठी ती मिळेल. तर मग आता जो डेटा सेट आहे ना आपल्याकडे अवेलेबल, त्याच डेटा सेटने आपण प्रेडिक्ट करून बघूया की आपला जो मॉडेल आहे त्यासाठी डेटा. तर मग आपल्याकडं जो डेटा अवेलेबल आहे डेटा फ्रेममध्ये, यातलीच एक व्हॅल्यू यूज करूया, df डॉट हेड. आपल्या डेटा फ्रेममध्ये आपल्याकडे हा डेटा अवेलेबल आहे आणि याचा आउटकम पण अवेलेबल आहे. सो आपण ह्या डेटासाठी बघूया की आपलं जे मॉडेल आहे ते काय प्रेडिक्ट करत आहे. तर मग इथं आउटकम आहे 1, तर मग आपल्या मॉडेलने इट इज एक्सपेक्टेड की त्याने 1च प्रेडिक्ट करायला हवं. मग त्यानंतर आपलं मॉडेल डॉट प्रेडिक्ट
predict df not df. न्यू डेटा इज इक्वल टू आपण जो आपला ओके np डॉट array 1 2 3 4 5 6 7 8 फील्ड्स आहे आपल्याकडे आता अवेलेबल 35. ओके न्यू अंडरस्कोर डेटा. न्यू डेटा इज नॉट डिफाइंड. ओके तर मग आपण आपल्याला या डेटासाठी प्रेडिक्शन्स मिळाले टू, बट दॅट इज नॉट अवर ॲक्च्युअल डेटा. आपण या डेटामध्ये चेंजेस करूया. सो आपला ॲक्च्युअल डेटा आहे. तर मग आपल्याला टोटल इथं काय करायचं आहे की 8 पॅरामीटर्स पास करायचे. 8 पॅरामीटर्सनुसार पहिला पॅरामीटर्स कुठला आहे आपण हा रेफर करतो आहे. तर मग इट इज 6. मग त्यानंतर 148 72 स्किन थिकनेस इज नॉट 25 इट्स 35. insulin 0. त्यानंतर BMI 33.6. त्यानंतर आपलं आहे डायबिटीज पेडिग्री फंक्शन. इट इज 0.627 अँड एज इज 50. तर मग आपला हा नवीन डेटा आहे एका पेशंटचा आणि याच्यासाठी जी व्हॅल्यू आहे पहिले ती आहे 1. आणि आपण बघूया की आपलं मॉडेल जे आहे ते काय प्रेडिक्ट करते. तर मग आपल्या मॉडेलने काय प्रेडिक्ट केलं आहे इथं 1 प्रेडिक्ट केलं आहे. आपण एक प्रिंट करूया. प्रिंट और इफ तर मग 0 काय मीन करतं की पर्सन डो नॉट हॅव डायबिटीज अँड 1 रिप्रेझेंट एल्स काय असतं द पर्सन इज डायबेटिक. मग आपल्याला आता ह्या डेटानुसार आपल्याला इथं माहितीच की 1 मीन्स डायबेटिक अँड 0 मीन्स नॉन डायबेटिक. मग आपण इथं प्रिडिक्ट करूया. मग इथं आपल्या मॉडेलने प्रेडिक्ट केलं आहे द पर्सन इज डायबेटिक. आणि जसं की या डेटानुसार पण आपल्याला दिसतं इथं 1 आहे आणि आपल्या मॉडेलने पण काय प्रेडिक्ट केलं आहे करेक्टली प्रेडिक्ट केलं आहे. मग हेच सेम आपण एका दुसऱ्या कोणत्या तरी डेटासाठी ट्राय करूया. मग एक नॉर्मल एक सॅम्पल डेटा घेऊया आपण इथं df.sample. आता df.sample काय देईल आपल्याला प्रत्येक वेळेस एक युनिक डेटा देईल. ओके सो आपल्याला इथे एक युनिक डेटा मिळाला आहे आणि आपल्याला या युनिक डेटानुसार आपण याचं एक फंक्शन क्रिएट करून घेऊया ज्याने की म्हणजे जिथं आपण एक फक्त ॲरे पास करू आणि त्या ॲरे पास केल्यावरच आपल्याला मिळून जाईल की इट इज डायबेटिक ऑर नॉट. दरवेळेस आपल्याला इतकं नाही लिहित बसावं लागायचं की इज इक्वल टू 0 ही कंडिशन. ओके मग त्यासाठी आपण इथं एक पायथॉनचं फंक्शन लिहू डेफ प्रेडिक्ट ऑन न्यू डेटा आणि आपल्या फंक्शनची बॉडी असेल नॉट कर्ली ब्रेसेस ई. ओके हे आपलं जे फंक्शन इथं क्रिएट झालं आहे. अँड विथ दिस फंक्शन आपण आता प्रेडिक्ट करूया इफ अवर पेशंट इज डायबेटिक ऑर नॉट. मग प्रेडिक्ट त्यासाठी आपल्याला एका नवीन पेशंटचा डेटा पाहिजे. तर मग आपण एक न्यू पेशंटचा डेटा क्रिएट करूया. न्यू
पेशंट इज इक्वल टू np डॉट ॲरे. मग त्यानंतर आपण नंपायमध्ये ॲरे कसा क्रिएट करत होतो, पहिले तर आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट्स ते यूज करायचे आणि त्यानंतर आपल्याला ॲरेच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या मेन्शन करायचे इथं. मग 6 162 then it's 62 0 0 24.3 0.178 50. तर मग आपल्या ज्या व्हॅल्यूज होत्या त्या इथं पास केल्या आहे आपण आणि आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे आता या नवीन पेशंटचा डेटा. न्यू पेशंट, द पर्सन इज डायबेटिक आणि इथं आउटकम काय दिसतोय आपल्याला 1. मग लेट्स ट्राय विथ, आपण दरवेळेस एक नवीन ॲरे क्रिएट करण्याच्या ऐवजी असं ट्राय करू की आपण जो ॲक्च्युअल डेटा आहे तोच पास करतो आहे. तर मग df, आता हे एक एक्झाम्पल ठेवतो मी, प्रेडिक्ट df डॉट सॅम्पल आणि मग त्यामध्ये कुठल्या व्हॅल्यूज पाहिजे आपल्याला, डॉट ड्रॉप आउटकम अँड ॲक्सिस इज इक्वल टू 1. आता आपल्याला दरवेळेस एक नवीन डेटा तो आपण हे पण करू की त्या पर्सनचा डेटा आहे तो पण प्रिंट होत आहे. सो प्रिंट न्यू डेटा. सो हिअर वी विल रन. आता ईच टाईमला आपलं जे फंक्शन आहे ते रन होतं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो डेटा आहे तर मग इट इज 52 588 हा आपण डेटा पास करतो आहे. तर मग त्याचा आउटपुट आला आहे नॉन डायबेटिक. मग आपण एक नवीन डेटा पास करतो आहे त्याचा आउटपुट आला आहे. यानंतर आपण एक एम्प्टी प्रिंट स्टेटमेंट टाकूया, और कॉमा ओके. आपल्याला हा सगळा डेटा मिळतो आहे आणि त्या डेटामध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळेस एक डेटा मिळतो आहे आणि त्यानुसार आपल्याला इथं दिसतं की पर्सन इज डायबेटिक और नॉन डायबेटिक. ओके, आपण इथं हे सक्सेसफुली एक मॉडेल क्रिएट केलं आहे जिथं आपण प्रेडिक्ट करतो आहे आयदर द पर्सन इज डायबेटिक और नॉन डायबेटिक. मग आता नेक्स्ट पार्ट येतो की आपण आपल्या मॉडेलची ॲक्युरेसी चेक करायची. तर मग या PDF मध्ये जितके आपण स्टेप्स मेन्शन आहे सो द सेम स्टेप्स आपण इथं परफॉर्म केलं आहे आणि त्या सेम स्टेप्स सो वी डोंट हॅव टू गो थ्रू इट अगेन. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या आपल्या मॅट्रिसेस आहे त्या इम्पोर्ट करायच्या आहे इथं. मग आपण इथं इम्पोर्ट करून घेऊया आपल्या डेटा सेटमध्ये, आपल्या गुगल कोलॅब नोटबुकमध्ये. आपण ज्या लायब्ररीज आहे त्या टॉपला इम्पोर्ट करत असतो कायम, बट जस्ट तुम्हाला सगळ्या लायब्ररीज मीन्स सोबत इम्पोर्ट करताना जस्ट काही असं बर्डन येऊ, दॅट्स वाय आपण सोबत नव्हतं इम्पोर्ट केलेलं आहे. मग आपण इथं आता या बघतोय की त्या लायब्ररीज इम्पोर्ट केल्या आहे ज्या ज्या रिक्वायर्ड आहे तुमच्या आपल्याला मॉडेलच्या ॲक्युरेसी चेक करण्यासाठी. आपण आत्तापर्यंत काय केलं की मॉडेल क्रिएट केलं, त्याला ट्रेन केल्यानंतर त्याच्या थ्रू काही व्हॅल्यूज प्रेडिक्ट करून बघितल्या की म्हणजे त्याचं आउटपुट काय येतं आहे, पर्सनला डायबिटीज असली तर ते शो करतं आहे की नाही, आणि मग आपलं मॉडेल जे ते शो करतं आहे. बट आपल्या मॉडेलमध्ये काय आहे की ते चुकीच्या व्हॅल्यू पण शो करत आहे. म्हणजे मग यात राहतात 2 केसेस, एक असतं पॉझिटिव्ह ट्रू निगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह. मग तेच आपण ज्या म्हणजे काही आपण मॅट्रिसेस क्रिएट करतो जसं की कन्फ्युजन मॅट्रिक्स, परत ॲक्युरेसी स्कोअर आणि क्लासिफिकेशन रिपोर्ट. तर मग या थ्रू आपण बघूया की आपण आपल्या मॉडेलसाठी ते कसं ॲनालाइज करणार आहे. फर्स्ट आपण ॲनालाइज करू ॲक्युरेसी स्कोअर. टेक्स्ट ॲक्युरेसी स्कोअर. मग त्यासाठी आपण जे फंक्शन इम्पोर्ट केलं आहे कॉल्ड ॲक्युरेसी स्कोअर. मग आपल्याला यात काय पास करायचा आहे डेटा, तो सेम डेटा जो की आपण आत्तापर्यंत पास करत आलेलो आहे जे टेस्टिंग फंक्शन आहे त्यासाठी.
मग त्यासाठी आपण वाय टेस्ट आणि प्रिडिक्शन. मग वाय टेस्टमध्ये आपला कोणता डेटा अवेलेबल आहे की जो डेटा ऑलरेडी म्हणजे त्या डेटा सेटमध्ये होता, आणि प्रिडिक्शन्समध्ये कुठला डेटा अवेलेबल आहे जो डेटा आपण प्रिडिक्ट केला. तर मग आपल्या मॉडेलचा ॲक्युरेसी स्कोर आहे अराउंड 79%. मग आपल्याला म्हणजे इन पर्सेंटेज जर बघायचा असला तर मग तुम्ही याला सिम्पली करू शकता इंटू 100. सो इट विल शो 79, म्हणजे तितकी पर्सेंटेजमध्ये जितकी की तुमचा मॉडेलचा ॲक्युरेसी स्कोर आहे. मग आपल्या मॉडेलचा ॲक्युरेसी स्कोर किती आहे? 79. व्हाय? की आपल्याकडे जो डेटा सेट आहे तो खूप लिमिटेड आहे. आपण म्हणजे 700 रोजमध्येच इतकं नाही प्रिडिक्ट करू शकत ॲक्युरेटली की दॅट पर्सन हॅज डायबेटिक ऑर नॉट. मग नेक्स्ट कम्स इज कन्फ्युजन मॅट्रिक्स. कन्फ्युजन मॅट्रिक्स मग यामध्ये पण सेम आपण काय पास करतोय? वाय टेस्ट कॉमा आणि आपण जे प्रिडिक्शन्स केलेले आत्तापर्यंत. सो मी तुम्हाला आपण इथं वाय टेस्ट आणि प्रिडिक्शन्स बघितलं होतं राईट. आपण इथं हे प्रिंट केलेले दोन्ही ॲक्च्युअल आणि प्रिडिक्टेड. वाय टेस्टमध्ये तो डेटा अवेलेबल आहे जो की ऑलरेडी आपल्या डेटा सेटमध्ये म्हणजे जो 557 नंबरचा जो रो होता. तर मग त्यामध्ये काय होतं आधी की जितके आपले इनपुट फील्ड्स आहेत ते अवेलेबल होते, प्लस त्याचा ॲक्च्युअल आउटकम होता तो अवेलेबल होता. मग हा डेटा आपल्याकडे अवेलेबलच होता. मग आपण काय केलं, एक अजून कॉलम क्रिएट केला कॉल्ड प्रिडिक्टेड. मग प्रिडिक्टेडमध्ये काय अवेलेबल आहे आता की ते सगळे इनपुट फीचर्स वापरून आपल्याला तिथं ॲक्च्युअल माहीत नव्हतं काय. मग ते सगळे इनपुट फीचर्स वापरून आपण जो प्रिडिक्टेड आहे ते फाइंड केलं की आपण काय व्हॅल्यू प्रिडिक्ट केली. मग आता आपल्या मॉडेलचा ॲक्युरेसी स्कोर कसा फाइंड होईल की किती व्हॅल्यूज आहे ज्या मॅच होत्या, ॲक्च्युअल जशी होती आपण पण तशीच प्रिडिक्ट केली. तर मग ही झाली आपली ॲक्च्युअल आणि प्रिडिक्टेड व्हॅल्यू. या अशा आपल्याकडे व्हॅल्यूज अवेलेबल आहे ज्या की आपण इथं पास करतोय वाय टेस्ट आणि प्रिडिक्शन्स. मग ही आपली झाली आता ही कन्फ्युजन मॅट्रिक्स. तर मग कन्फ्युजन मॅट्रिक्स अशी असते की व्हॉट इज ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि आपण प्रिडिक्ट काय केली. तर मग कन्फ्युजन मॅट्रिक्स ऑलरेडी अशी दिसते. कन्फ्युजन मॅट्रिक्स ओके. दिस इज अवर कन्फ्युजन मॅट्रिक्स. मग कन्फ्युजन मॅट्रिक्स काय करते की त्याचे रोज जे आहे ते आहे प्रिडिक्टेड पॉझिटिव्ह आणि प्रिडिक्टेड निगेटिव्ह आणि ॲक्च्युअल पॉझिटिव्ह आणि ॲक्च्युअल निगेटिव्ह. सो प्रिडिक्टेड पॉझिटिव्ह मीन आणि ॲक्च्युअल पॉझिटिव्ह मीन काय होतं, तर मग त्यात असतं ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू निगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह. ट्रू पॉझिटिव्ह मीन्स की त्याची व्हॅल्यू जी होती 1 होती आणि आपण 1च प्रिडिक्ट केली. ट्रू निगेटिव्ह मीन्स की फॉल्स निगेटिव्ह मीन्स की फॉल्स निगेटिव्ह त्याची जी व्हॅल्यू होती 0 होती पण आपण 1 प्रिडिक्ट केली. मग फॉल्स निगेटिव्ह मीन्स त्याची जी व्हॅल्यू होती त्याची ऑलरेडी ती होती 0 पण आपण प्रिडिक्ट केली 1. ट्रू निगेटिव्ह मीन्स की त्याची जी व्हॅल्यू होती ती होती ट्रू निगेटिव्ह त्याची जी व्हॅल्यू होती 0 आणि आपण पण जी प्रिडिक्ट केली ती पण होती 0. तर मग अशा आहे जे आहे. मग 2 कंडिशनमध्ये ट्रू अँड ट्रू मीन्स की जी होती तीच आपण प्रिडिक्ट केली, पण फॉल्समध्ये काय की जी होती आपण त्याच्या उलटी प्रिडिक्ट केली. मग त्याला आपण म्हणतो कन्फ्युजन मॅट्रिक्स. तर मग आपण ही जस्ट एक कन्फ्युजन मॅट्रिक्स आय विल पुट इन युअर नोटबुक ॲज वेल. Just a minute. ओके, इट इज युअर कन्फ्युजन मॅट्रिक्स. मग यानुसार आपलं मीन काय करत आहे. सो आपल्याकडे काय होतं, ट्रू पॉझिटिव्ह ज्या व्हॅल्यू आपण म्हणजे बरोबर होत्या आणि त्या आपण बरोबरच प्रिडिक्ट केल्या आहे, म्हणजे 1 होतं आणि आपण 1च प्रिडिक्ट केलं आहे. सो अशा
टोटल 92 व्हॅल्यूज आपल्या डेटा सेटमधनं ज्या की आपल्या म्हणजे आपण बरोबर प्रेडिक्ट केलं आहे. 30 व्हॅल्यू ज्या निगेटिव्ह होत्या मीन्स त्या होत्या 0 आणि आपण 0च प्रेडिक्ट केलं आहे. मग आता आपल्याकडं फॉल्स निगेटिव्हस येत आहे. त्या ॲक्च्युअल तर निगेटिव्ह होत्या, प्रेडिक्टेड निगेटिव्ह, आणि ॲक्च्युअल त्या 1 होत्या. आपण निगेटिव्ह प्रेडिक्ट केलं म्हणजे आपल्या मॉडेलने प्रेडिक्ट केलं त्याला ॲज 0, बट त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू होती ती होती 1. अशा 24 व्हॅल्यूज आहे. आणि अशा काही व्हॅल्यूज ज्या की ॲक्च्युअली होत्या 1 पण आपल्या प्रोडक्टने मॉडेलने प्रेडिक्ट केलं आहे त्याला आपल्या मॉडेलने प्रेडिक्ट केलं आहे त्याला 0. ज्या ॲक्च्युअल होत्या 0 आणि आपल्या प्रोडक्टने मॉडेलने प्रेडिक्ट केलं आहे 1. सो अशा टोटल 8 व्हॅल्यूज होत्या आणि यांची सगळ्यांची जर आपण एक ॲडिशन केली तर मग आपल्याला मिळेल. सो व्हॉट ॲडिशन ऑफ इट इज 92 प्लस 8 प्लस 24 प्लस 30. मग टोटल 154 व्हॅल्यूज आहे ज्या इथं आपण प्रिडिक्शनसाठी यूज केलं आहे. मग 154 मे बी इट इज द साईज ऑफ आवर डेटा सेट. वेर इज द साईज ऑफ आवर टेस्टिंग डेटा सेट? या ही आपली सेम त्या टेस्टिंग डेटा सेटची साईज आहे 154, ज्यात आपण व्हॅल्यूज प्रेडिक्ट केला आहे. मग हे तुम्ही यावर एकदा अंडरस्टँड करून घ्या. इकडं दिसतं आपले प्रेडिक्टेड व्हॅल्यू काय आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू काय होती त्याची. मग ही झाली कन्फ्युजन मॅट्रिक्स. मग आपल्याला जेव्हा पण आपण एक मॉडेल तयार करतो तर मग आपल्याला आपल्या कन्फ्युजन मॅट्रिक्समध्ये कुठल्या व्हॅल्यूज जास्त मॅटर करत आहे ते प्रेडिक्ट करावं लागतं. सपोज आता इथं प्रेडिक्टेड व्हॅल्यू आहे, इथं ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे 1 आणि आपण प्रेडिक्ट केली 1. इट इज व्हेरी गुड केस की आपण जसं आपले यूज केस होती आपण तसं सॉल्व केलं आहे. पण मग आपण प्रेडिक्ट केली 1 आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू होती 0. म्हणजे आपण प्रेडिक्ट करतो आहे की ते पर्सन आहे त्यांना डायबिटीज आहे, पण मग ॲक्च्युअली त्यांना नाही आहे. म्हणजे ही काय झाली, फॉल्स पॉझिटिव्ह केस झाली. इट इज अ नॉट गुड थिंग फॉर आवर मॉडेल. पण मग आपल्या मॉडेलसाठी आपला जो पहिला स्कोर आहे तो जास्त आहे. मग आपल्याला काय लक्षात ठेवावं लागतं की आपला पहिला जो स्कोर आहे ट्रू पॉझिटिव्हज आपले जास्त पाहिजे कोणत्या फॉल्स निगेटिव्हपेक्षा. मग आपले ट्रू पॉझिटिव्हज आपले किती आहे 92% आहे आणि आपला फॉल्स निगेटिव्ह 8% आहे. मीन्स इट इज आपलं 92% मॉडेल चांगलं परफॉर्म करतं आहे. म्हणजे ट्रू पॉझिटिव्ह शो करण्यासाठी की म्हणजे ॲक्च्युअल आहे तर मग ते ॲक्च्युअल शो करतं आहे. काही केसेसमध्ये असं पण होतं आहे की नाही आहे तरी पण ते शो करतं आहे, बट विथ मोर डेटा आपलं मॉडेल ते इम्प्रूव्ह होऊ शकतं. नेक्स्ट केस इज की इथं काय प्रेडिक्टेड निगेटिव्ह. आपण काय केलं आहे प्रेडिक्ट की नाही आहे डायबिटीज आणि ॲक्च्युअल काय आहे की होती. तर मग आपण त्या व्हॅल्यूज किती प्रेडिक्ट केलं आहे तर मग 24 अशा व्हॅल्यूज प्रेडिक्ट केलं आहे की जिथं ॲक्च्युअल डायबिटीज होती बट आपण प्रेडिक्ट केलं आहे की नाही आहे. तर मग इट इज अशा 24 व्हॅल्यूज आहे. मग ही पण जी व्हॅल्यू आहे ती आपली कमी यावी, कारण की एखाद्या पर्सनला डायबिटीज आहे आणि आपण प्रेडिक्ट करतो आहे की नाही आहे तर मग इट इज नॉट गुड थिंग फॉर आवर मॉडेल. आणि त्यानंतर ट्रू निगेटिव्ह ही चांगली केस आहे की आपण जी व्हॅल्यू होती तीच प्रेडिक्ट केली. ॲक्च्युअल म्हणजे ती प्रेडिक्टेड आपण 0 प्रेडिक्ट केली ती आणि इथं पण ॲक्च्युअल काय होती 0 होती. सो इट इज गुड थिंग. मग आपण कन्फ्युजन मॅट्रिक्स पाहिलं. सो व्हॉट इज द लास्ट मॅट्रिक्स? क्लासिफिकेशन रिपोर्ट. सो लास्ट इज क्लासिफिकेशन रिपोर्ट. मग आपल्याला यात पास करायचं आहे वाय टेस्ट. आपण म्हणजे जेव्हा आपण टेस्टिंगसाठी हेच यूज करतो आपण वाय टेस्ट आणि प्रिडिक्शनच्या व्हॅल्यू आपण प्रिडिक्ट केल्या आहे. प्रिडिक्शन्स. तर मग आपल्याला इथं प्रिसिजन, रिकॉल, F1 स्कोर, सपोर्ट, मग असे भरपूर सारे जे मॅट्रिक्स आहे त्या इथं मिळून जातात. त्यानुसार आपण हे बघू शकतो. लेट मी यूज इट प्रिंट. हां, मग आता इथं करेक्टली आपला जो डेटा आहे तो इथं प्रिंट झाला आहे. मग इथं आहे ना म्हणजे आपल्याला जो सगळा डेटा आहे त्यानुसार आपला जो आपल्याला मिळून जाता प्रिसिजन, रिकॉल, F1 स्कोर, सपोर्ट. मग त्यानंतर आपल्या मॉडेलची ॲक्युरेसी किती आहे ते असं सगळं मायक्रो ॲव्हरेज, त्यानंतर वेटेज ॲव्हरेज. तर मग हा जो सगळा डेटा आहे आपल्याला थ्रू क्लासिफिकेशन रिपोर्ट मिळतो.
मग आपण इथं सक्सेसफुली एक मॉडेल क्रिएट केलं आहे जे की प्रेडिक्ट करू शकतं आयदर अ पर्सन हॅज डायबिटीज ऑर नॉट. मग त्यानंतर आपल्याला आता असेच काही मॉडेल्स आहे ते अपकमिंग लेक्चर्समध्ये क्रिएट करायचे आहे. जसे की एक ईमेल आयडेंटिफाय करायचा, आयदर इट इज स्पॅम ऑर नॉट स्पॅम. मग त्यानंतर एका स्टुडंटच्या डेटावरून ते आपल्याला प्रेडिक्ट करायचं आयदर स्टुडंट पास ऑर फेल. जसं की आपण तोच सेम डेटा सेट वापरणार आहे जो की आपण मार्क्स प्रेडिक्ट करण्यासाठी यूज केलेला होता. सो दिस इज द ओव्हरऑल प्लॅन. आणि मग तुम्ही पण रिसर्च करा की तुम्हाला म्हटलं कुठले कुठले जे प्रोजेक्ट्स आहे तुम्ही करू शकता. सो जी मशीन लर्निंग आहे, मशीन लर्निंग आपण जे आहे तुम्हाला ती बेसिक शिकवतो आहे, कारण की मशीन लर्निंग इज अ व्हेरी ॲडव्हान्स थिंग. म्हणजे तुम्हाला तितकं अंडरस्टँड नाही होणार. दॅट्स वाय आपण लॉजिस्टिक रिग्रेशन अँड लिनियर रिग्रेशन हे 2 प्रॉब्लेम्स कवर करतो आहे. मी तुम्हाला बाकीचे जे अल्गोरिदम्स असतात जे की आपण डिस्कस केले ते आत्ता आपण सुपरवाइज लर्निंग पाहतो आहे, राईट. मग अनसुपरवाइज लर्निंग, मग त्यानंतर सेमी सुपरवाइज हे आपण बघूया. मी जस्ट तुम्हाला त्याचा एक ओव्हरव्ह्यू देईल. बट तुम्हाला तुमचे जे प्रोजेक्ट्स आहे फॉर दिस इंटर्नशिप तुम्हाला लिनियर अँड लॉजिस्टिक यावरच क्रिएट करायचे आहे. सो यू कॅन सर्च थ्रू इंटरनेट और ChatGPT. तुम्ही सर्च करा की तुम्ही लॉजिस्टिक किंवा लिनियर रिग्रेशन तुम्हाला कुठल्या याच्यावर प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. अँड इन नेक्स्ट लेक्चर टुमॉरो मला तुमच्या 4 स्टुडंटचे ग्रुप पाहिजे आणि प्रत्येक 4 स्टुडंटच्या ग्रुपकडनं मला एक प्रोजेक्ट पाहिजे की तुम्ही कोणते कोणते प्रोजेक्ट्स क्रिएट करणार आहे. सो तुम्ही ते प्रोजेक्ट्स क्रिएट करायचे आहे आणि ते प्रोजेक्ट्स क्रिएट करून तुम्हाला एक अंडरस्टँडिंग आली पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमचे जे फायनल इयर प्रोजेक्ट्स आहे ते क्रिएट करू शकाल स्वतःहून. सो तुम्ही बघा की कुठले कुठले प्रोजेक्ट्स तुम्ही बिल्ड करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त आयडिया सांगा, मग मी पण तुम्हाला गाईड करेल. ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करून बघा की तुम्हाला त्यात काही डिफिकल्टीज वगैरे येत आहे का. जर इफ देर आर एनी डिफिकल्टीज मग मी तुम्हाला त्यात ते सॉल्व करण्यासाठी तुम्हाला गाईड करेल. ओके. सो दॅट्स ऑल फॉर दिस लेक्चर. आपण अटेंडन्स घेऊया.